महाराष्ट्र के जलगांव से एक बेहद चौंकाने और दिल दहलाने वाली घटना सामने आई है। रोजगार का झांसा देकर एक 17 वर्षीय नाबालिग लड़की को अगवा किया गया, उसे बेचा गया और फिर जबरन शादी भी करा दी गई। इस घटना के बाद जो सामने आया वो और भी दुखद है। जलगांव की इस 17 वर्षीय नाबालिग लड़की को कुछ महिलाओं द्वारा रोजगार के बहाने नासिक ले जाया गया। परिजनों का आरोप है कि वहां कोल्हापुर के कुछ लोगों को 2.5 लाख रुपए नगद और गहनों के बदले उसे बेच दिया गया। इसके बाद उस नाबालिग लड़की की जबरन शादी भी करा दी गई। शादी के बाद ये भी जानकारी सामने आई है कि नाबालिग लड़की 5 महीने की गर्भवती भी हो गई और उसके बाद उसका गर्भपात कराया गया। किसी तरह इस पूरी घटनाक्रम से परेशान होकर नाबालिग लड़की वहां से भाग अपने घर लौट आई और उसने अपने परिवार को आपबीती सुनाई। ये सुनकर परिवार को गहरा सदमा लगा। इस पूरी त्रासदी में एक और भयानक मोड़ तब आया जब लड़की के पिता ने खुदकुशी कर ली। परिजनों का आरोप है कि बेटी के साथ हुए इस प्रकार से उन्हें गहरा सदमा लगा था। ऊपर से कोल्हापुर के 8 से 10 लोग जिन्होंने लड़की को खरीदा था और जबरन शादी की थी, वे लगातार जान से मारने की धमकी दे रहे थे, लड़की को वापस भेजने और उनके पैसे लौटाने का दबाव बना रहे थे। परिजनों का ये भी आरोप है कि इस गंभीर मामले को लेकर पिछले 8 दिनों से रामानंद नगर पुलिस और पुलिस अधीक्षक कार्यालय के अधिकारियों के पास शिकायत कर रहे थे, लेकिन उनकी कोई शिकायत दर्ज नहीं की जा रही थी। एक तरफ अपराधियों की धमकी और दूसरी तरफ पुलिस की लापरवाही से तंग आकर लड़की के पिता ने फांसी लगाकर खुदकुशी कर ली। इस दुखद घटना के बाद मृतक के भाई और बेटे ने स्पष्ट कर दिया है कि जब तक इस मामले में एफआईआर दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार नहीं किया जाता, तब तक वे शव को अपने कब्जे में नहीं लेंगे और इस पूरे मामले की सीबीआई जांच होनी चाहिए। हालांकि इस गंभीर आरोपों पर पुलिस ने अपनी प्रतिक्रिया दी है। पुलिस ने शिकायत दर्ज न करने के आरोपों को इनकार किया है। पुलिस अधिकारियों ने बताया है कि 2 दिन पहले ही परिजनों ने शिकायत दर्ज कराई थी। उसके आधार पर रामानंद नगर थाने में लड़की को बहला फुसला कर भाग ले जाने का मामला दर्ज कर लिया गया है। पुलिस ने ये भी आश्वासन दिया है कि जिस तरह से परिवार जानकारी दे रहा है, उन सभी शिकायतों के आधार पर इस पूरे मामले की जांच की जाएगी और उचित कार्रवाई भी की जाएगी। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। भावाची मुलगी होती, ती नाशिकला जात होती। ती 17 वर्षाची होती। ती नाशिकला कामाला जात होती। तर काही आपला शिंदे कॉलेजच्या काही 2-1 बाया आहे, त्या बायाने तिला फसवणूक केली, पैसे बुवा तुला पैसे देऊ हे देऊ, आणि तिचं कोल्हापूरला लग्न लावून दिलं। त्यानंतर ते कोल्हापूरला ती 2-3 महिने राहिली। तिला प्रेग्नन्सी बी राहिली। ती प्रेग्नन्सी बी जेव्हा त्यांनी काहीतरी पाळली 3 महिन्याची, आणि परत ते बायांनी पैसे सोनं सगळं घेऊन घेतलेलं आणि मुलीला फसवली। मुलगी इकडे घरी आली तर आम्हाला सगळं माहीत पडलं नंतर। हां, मग त्यानंतर त्या कोल्हापूरचे लोक आमच्या घरी आले आणि आम्हाला रोज 8-10 जण यायचे ते, आणि रोज धमकी द्यायचे की भाऊ तुम्ही आमची मुलगी द्या आणि सोनं आणि ते पैसे घेतले, ते पैसे पण द्या, ते आम्ही तुम्हाला मारून टाकू, हे कुठं धमकी देते। आणि प्लस 3 दिवस आम्हाला कंप्लेंट केली माझ्या भावानी की बा माझी मुलगी गायब आहे, आता तुम्ही कंप्लेंट घेतली। 3 दिवस कंप्लेंट घेतली नाही रामानंदला बी, पण SP ऑफिसला गेले, संदीप गावित सर होते, त्यांनी बी ते काही कंप्लेंट घेतली नाही। ते म्हणतो तुम्ही मन भारून काय सांगता, म्हणजे काय नाही, कोणीच कंप्लेंट घेतली नाही यांची। त्याच्यामुळे भावाने आत्महत्या केलेली। बोललो कोणा सपोर्ट भेटला असतं एवढं झालं नसतं। आता किती पैसे होते ते सांगता 3 लाख होते, आमचं 2 लाख सोनं होतं। भाऊची मुलगी म्हणते मला 1 रुपया सोनं घेतलं नाही, मला 1 रुपया पैसे दिले नाही, सगळ्या बायांनी घेतलेलं आहे। कोणत्या बाया आहेत? ते शिंदे कॉलनीमधल्या बाया आहेत। काय नाव त्या महिला? सुजिताबाई आहे आणि मनीषाबाई। काय मागणी? आमचे जे कंप्लेंट आहे ते कंप्लेंट ते पूर्ण घ्यावं आणि ते पोलिसांना बी काय कारवाई का नाही केली, त्यामुळे याचं उत्तर पाहिजे। सचिन नाडकमोल पण आला धमकी त्याला घरी। कोण आहे ते? काय माहिती, मावडचं आहे कोणतरी, त्यांचे नातेवाईक लग्न झालं ना, सचिन नाडकमोलचे नातेवाईक कोणतरी। दीदी होती ना, तिने कोल्हापूरला ते बायांनी तिला जबरदस्ती करली, लग्न करायला लावलं, आणि ते त्याच्यानंतर मग ते मुलगी गर्भ होते तिला, ती 5 महिन्याची हे होती प्रेग्नेंट। त्याच्यानंतर मग ती इकडे आली, त्या बायांना सांगून ती इकडे आली। मग ते बाया रोज घरी यायचे, पप्पांना शिवीगाळ करायचे, पप्पांना धमकी द्यायचे की बाबा आम्ही तुम्हाला मारू। ते मग पप्पांनी रामानंदला गेले, रामानंदला सांगितलं की बाबा असं झालेलं आहे। तर ते सांगत होते की तुम्ही मनाने सांगताय, असं थोडी होईन, असं थोडी कोणी घरी येईन, कोल्हापूरचे एवढे दूरचे लोक तुम्हाला थोडे मारतील। तर मग पप्पा SP ऑफिसला गेले, SP ऑफिसला पण ते तसेच म्हणत होते, म्हणजे कोण थोडी मारतं, एवढ्या दूरचे लोक काही इकडे माहिती का, त्यांनी केस घेतले नाही म्हणून पप्पांना असं करलं। दीदी किती वर्षाची आहे? दीदी 17.5। कधीपासून ती घरी निघून गेली? ती आता 8 दिवसापासून ते लोक घरी येत होते ना, त्याच्यामुळे ती घरून गेली नाही। आणि ती त्यांचं लग्नाचं जेव्हा हे झालं होतं फिक्स, तेव्हा ते जानेवारी महिन्यापासून झालं होतं। ते पैशांचं त्यांनी ते मुलगीला पैसे जे लावले होते ना,
ते पैसे मागायचे, ते पप्पांना धमक्या द्यायचे काय माहीत. आणि ते पैसे काही तिच्याजवळ पण नाही होते. ते जे बायांनी लग्न करलं होतं ना त्या बायांकडे ते पैसे बिन सोनं पण. कोण बाय हां कोण बाय ते इकडे राहते सिंधी कॉलनीत. मनीषा नावाची बाई आहे, बाकी जे अनेक सुजुका नावाची बाई आहे. रामानंद ते बोलले आम्ही 4 दिवस गेले लगातार. आम्ही सकाळी जायचे 7 वाजायला ना, तर संध्याकाळी पप्पा ते 8 वाजायला यायचे, तरी पण ते केस नाही घ्यायचे, त्यांनी काही रिॲक्शनच नाही घेतली. एक दिवस पप्पा गेले होते, 2 दिवसाआधीची बात ही. तर पप्पा गेले होते ना, तर त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मनाचे असलेले म्हणे, असं थोडी एवढ्या लांबचे लोक येऊन तुम्हाला मारायची धमक्या देतील म्हणे. तो इच्छा देवीचा शुभम नाव वाटतं तिचं. तुमचं नाव काय? माझं नाव धीरज भैया पाटील. जो मित्र होता हा माझा, जो व्यक्ती वारलेला हा, याचा विषय असा आहे, याची मुलगी जी आहे, काहीतरी महिला होत्या 6-7 महिना पहिले, त्या 6-7 महिला तिला कामानिमित्त बाहेर घेऊन गेले. ते कुठे नेलं ते आम्हाला काही माहिती नाही. 6-7 महिन्यानंतर आता आम्हाला कळलं ती तेव्हा अल्पवयीन होती, ती 17.5 वर्षाची होती. त्याच्यानंतर तिला घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर आता आम्हाला 5-6 दिवसा पहिले असं माहिती पडलं की आमच्या घरी लोक आले, म्हणजे माझ्या मित्राच्या घरी लोक आले काहीतरी, की त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी आहे ती कुठं आहे. मग यांनी सांगितलं की कामाला गेलेली माझ्या मित्राने, तो आता ज्याने सुसाईड केलेलं आहे तो, मग ती कामाला गेलेली आहे. मग ते म्हणे कसं काय कामाला गेलेली आहे, तुमच्या मुलीला म्हणे आम्ही विकत घेतलेलं आहे. तेव्हा माझ्या मित्राला सुद्धा शॉक लागला. मग मी तिथे गेलो, मी तिथं माहिती घेतली. ते लोक सांगत होते की तुमच्या मुलीला आम्ही 2.25 लाख रुपयामध्ये विकत घेतलेली आहे आणि तिचं लग्न लावलेलं आहे. तर आम्हाला माझ्या मित्राचा धक्का लागला आणि मलाही धक्का लागला. मग त्याच्यानंतर त्यांनी शिव्याळ केली त्यांना, मग ते चालले गेले. मग आम्ही त्याच्यानंतर रामानगर पोलीस स्टेशनला 4 ते 5 वेळा चक्कर मारले. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेले, SP साहेबांना भेटले, डेप्युटी साहेबांना, संदीप गावित साहेबांना. त्यांनाही घटनाक्रम सांगितला. ते म्हणे तुम्ही जे सांगताय ते सर्व चुकीचं आहे. तर हे जे मला वाटतं ही जी घटना ही खूप मोठं रॅकेट असू शकतं तिच्यामध्ये, आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पहिली चौकशी आपले रामानंदचे साहेब आहे, PI साहेब, हो पोलिसांची, CBIच्या माध्यमातून आहे ना चौकशी व्हायला हवी. आता जर हे जे रॅकेट पण असू शकतं, कारण याच्या पहिले भरपूर मुली जाऊही शकता, कोणी तक्रार दिलेली नसेल, आलेलं नसेल इज्जतीच्या नात्याने. पुढचं काय चालू आहे काय नाही त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, CBI मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. माझं नाव ईश्वर तायडे. रामानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हरिविठ्ठल नगर या ठिकाणचे 41 वर्षीय इसम आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा सकाळी प्रकार घडलेला आहे. त्या अनुषंगाने आज सिव्हिलला त्यांना आणून त्यांची पुढची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात त्यांच्या घरच्यांनी काही आरोप केलेले आहेत की काही इसम आहेत त्यांच्या याच्यामुळे मुलगी पळून गेलेली आहे त्यांची. तिची मिसिंग 2 दिवसापूर्वी दाखल करण्यात आलेली पोलीस स्टेशनला. तिची चौकशी सुरू आहे. त्या याच्यातून मुलीला कोणी फूस लावून पळून नेलं किंवा काय अशी तक्रार करतायत आणि त्या याच्यातून त्यांनी आत्महत्या केली म्हणून घरच्यांनी आरोप केलेले आहेत. सध्या घरच्यांचं स्टेटमेंट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते जे आरोप करतायत त्याच्यावर योग्य ती चौकशी करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की नोकरीच्या बहाण्याने गळवातील काही महिलांनी मुलीला नाशिकला नेलं आणि तिथून मात्र तिला कोल्हापूरला परस्पर भेटलं आणि तिचं लग्न लावलं आणि गर्भपात केला. त्या प्रकारचं स्टेटमेंट आता आपण त्यांच्याकडून घेतो आहोत. ते त्या प्रकारे आरोप करत आहेत. त्याप्रमाणे त्यामध्ये जर ज्या गोष्टी आपल्याला निष्पन्न होतील त्याच्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात. यापूर्वी काय कारवाई केली पोलिसांनी? तिचे आईवडील 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला आले होते. त्यांनी मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. त्याच्यावरून मुलगी 18 वर्ष पूर्ण असल्याने तिची मिसिंग पोलीस स्टेशनला दाखल आहे. तिची चौकशी सुरू आहे. धन्यवाद.